समचरणसौरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं कीर्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुण्डरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। प्रह्लादाय च भीष्माय व्यासाय जनकाय च श्रीयाळाय च पार्थाय कपीन्द्राय नमो नमः। आर्यधर्मोद्धारकाय मायातमविनाशिने श्रीमच्छङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः। मच्छेन्द्रा गोरखा गैनी ज्ञानेशा श्रीजनार्दना एकनाथा रामदासा तुकारामा तुम्हा नमो। यावनी कुलसंभूता कर्मातीता दयाघना कृपा सिंधो शांतचित्ता साईनाथा नमो नमः। इस्लामपुर निवासाय ज्ञानकैवल्यदायिने श्री पंडित वामनाय गुरुराज नमोस्तुते। कविश्रेष्ठाय गुरवे श्री गोदातीर्वासिने विठ्ठलाघ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय रामदास माय माझे पतित पावना सज्जन गरी वस्ती तुझे सज्जन गरी वस्ती तुझे हे सज्जना पतित पावना दीनदास दास करो दीनदास दास करो हे रे दीनदास करितास चुकली त्रास यमयातना
सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. रहे नजर करो अब बोले साये तुम बिन नहीं बोले, तुम बिन नहीं बोले. माँ बाप भाई नजर करो राम. मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा, मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा. मैं ना जानो अल्लाह इलाही, नजर करो राम. खाली जमाना, खाली जमाना. खाली जमाना मैंने गवाया, साथी आखिर खार किया नहीं को. रहे नजर करो अपने मजिद का, अपने मजिद का. अपने मजिद का झाड़ो गनो है मालिक हमारे, तुम बाबा सारे. नजर करो पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. जन्म मरण ते चुकवायाला, जन्म मरण ते चुकवायाला. पद संताचे धरी फेरे मना, पद संताचे धरी. दयाची संगत जाऊन करी, दयाची संगत जाऊन करी. मता
जे त्यागतयांचा करी पडेन त्या गाबाळाच्या भरी पडेन त्या गाबाळाच्या भरी दांभिक राहती वरवर संभावित त्या डाम दौलतो सार नसे किंचित तो संत नहे जो षडरिपुचा अंकित अदवेष्टानी शांत दांत जो अदवेष्टानी शांत दांत जो तोची संत भूवरी गणू म्हणे वरकड सोंगे खरी जन्म मरण ते सुखवायाला पद संताचे धरी खेरे मना पद संताचे धरी तयाची संगत जाऊन करी तयाची संगत जाऊन करी भोबार खुबाई भोबार खुबाई भोबार खुबाई भोबार खुबाई भोबार खुबाई भोबार खुबाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय. मनुष्याच्या जन्माची इति कर्तव्यता ही ईश्वर प्राप्तीमध्ये आहे आणि ईश्वराचं प्राप्ती होणं काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी मग आमच्या महाराजांनी उपाय सांगितला आहे की अनेक जन्म दुःखामध्ये भोगलेले निदान आता तरी या जन्म मरणाच्या रहाडगाडग्यातून जर सुटायचं असेल तर त्याला एकमेव उपाय तो म्हणजे कोणता तर जन्म मरण ते चुकवायाला पद संतांचे धरी तयाची संगत जाऊन करी. कारण नाथ महाराजांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की या नरदेहाचे जे लागवेगे सार्थक करावे संत संगे नीच योनी दुःख वागे बहुत भोगिले. की 84 लक्ष योनी तू दुःखच भोगत आलायस आता तरी त्या दुःखाची निवृत्ती होऊ दे आणि त्याच्यासाठी केवळ एक मार्ग आहे तो म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुद्धा भगवंताकडे मागताना हेच मागितलं आहे की नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आला की देवा गर्भवासासारखं दुःख नाही दुसरं कुठलं. जगामध्ये पुष्कळ दुःख आहे पण जे दुःख गर्भवासामध्ये राहिल्यानंतर जे प्राप्त होतं त्या दुःखाला तोडच नाही. ते सुद्धा मी भोगायला तयार आहे फक्त मला संतांचा सहवास लाभू नये. कारण काय की सत्संगती काय नाही करू शकत. एका सुभाषितकाराने म्हटलेलं आहे की सत्संगती कथन किम करोती पुरुषा ती काय करू शकत नाही. एक दृष्टांत देतो की एका राजाला त्याच्या दरबारात एक पंडितजी होते. पंडितजी विद्वान होते आणि सात्विक वृत्तीचे होते. राजाची त्यांच्यावर फार मर्जी होती. कुठेही जायचं असलं की राजा त्यांना बरोबर घेऊन जात असे. एकदा राजाला शिकारीवर जायची लहर. पंडितजीला बरोबर घेऊन गेला. रथामध्ये पंडितजी राजाच्या शेजारी बसले. वाटेत जात असताना योगायोगानं राजाचं लक्ष एका झाडाखाली गेलं. त्या झाडाखाली पोपटाच्या खोप्यातून 2 पिलं की ज्यांना उडता येत नव्हतं ती खाली पडली होती. राजाला दया आली. त्याने रथ थांबवायला सांगितला. बरोबर शिपाई होतेच त्याच्यात. ते शिपायाला सांगितलं की ते 2 पिलं इकडे घेऊ दे. ते दोन्ही पिलं आणले
त्यातला एक त्या शिपायाकडे ठेवला आणि एक पंडितजीला भेट म्हणून दिला. काही दिवस निघून गेले. निघून गेल्यानंतर योगायोगानं राजा एकदा रथातून शहरातून फेरफटका मारत असताना त्या पंडितच्या घरावरून गेला. पंडितजीची भेट घ्यावी, अचानक त्यांना भेटीचा लाभ द्यावा म्हणून राजाने त्या घरात प्रवेश केला. पण त्या परसामध्ये दुसरं कोणीच नव्हतं. राजानं दरवाजाच्या आत पाऊल टाकल्याबरोबर त्याचं स्वागत झालं. या महाराज, मी काय आपली सेवा करू? तर राजाला आश्चर्य वाटलं की समोर तर कोणी दिसत नाही, मग आपलं इतक्या गोड शब्दामध्ये स्वागत केलं कोणी? आणि मग राजाचं लक्ष त्या पोपटाकडे गेलं. तो पोपट बोलू लागला. आणि असं असू शकतं कारण पंडितांच्या घरातल्या सारिका आणि पोपटसुद्धा वेदांतावर चर्चा करायची असा आमच्याकडे इतिहास आहे. त्यात काही नवल नाही. पोपट इतका गोड बोलू शकतो. राजाला आश्चर्य वाटलं, आनंद झाला. तो आता राजाच्या मनामध्ये चक्र सुरू झाले. अरे आपण तर दिलेला जो पिलू होतं तो तर हा पोपट नाही. आणि मग तो जर इतका चांगलं बोलतो तर दुसरा एक पिलू होता आपल्याकडे, ते आपण शिपायाला दिलं. ते काय करत असेल? जिज्ञासा निर्माण झाली. राजा लगेच त्या शिपायाच्या घरी गेला. आता शिपाई ड्युटीवर होता राजवाड्यामध्ये. राजाने त्या शिपायाच्या घरात प्रवेश केल्याबरोबर तिथंही त्याचं स्वागत झालं. पण ते वेगळ्या शब्दात झालं. क्यों बेगद्दे वाले काय को आहे इधर, निकलता है लाथ मारू. राजा घरी परत आला. आपल्या सेवकाकडून त्याने ते दोन्ही पोपटाची पिंजरे मागवले आणि त्या सेवकाला आज्ञा केली की हा पंडितजी करता पोपट आहे, त्याला चांगल्या एका सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये या दरबारामध्ये अडकून ठेव. हा आलेल्या गेलेल्याचं चांगलं स्वागत करील. आणि त्या पिलाला मारून टाका म्हणजे तो अभद्र बोलतो. त्यावेळेला त्या पंडितच्या जीच्या पोपटानं राजाला उत्तर दिलं. तो म्हणतो की राजा, गवाशानां सशृणोति वाक्यम अहम हि राजन वचनो मुनीनां न चास्य दोषो न च मद्गुणो वा संसर्गजा दोषगुणा भवन्ति. की राजा, संसर्गाचा हा परिणाम आहे. मी सात्विक अन्न खाणाऱ्या, सात्विक विचार करणाऱ्या एका ब्राह्मणाच्या घरात राहतो म्हणून माझी वाणी तशी आहे. हा माझा गुण नाही की तो अभद्र बोलतो म्हणून त्याचा दोष नाही. हा परिणाम त्या संगतीचा आहे. तात्पर्य सांगायचं असं की प्राण्यावर सुद्धा संस्कार होऊ शकतात, माणसावर का नाही होणार? म्हणून महाराज आमचे म्हणतात की तुम्हाला जर जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल तर संताची संगती करा. अर्थात संत संगती इतकी काही सोपी नाही. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. की संत मिळणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. भाग्याचा उदय ते हे देखील हे पाय, असं तुकाराम महाराज म्हणतात. ज्या वेळेला तुमचं भाग्य उदयाला येतं त्याच वेळेला संत तुम्हाला भेटतात. पूर्व पुण्याही असावी लागते त्याच्यासाठी. आणि म्हणून संताच्या सहवासात भले आपल्याला सगुण रूपामध्ये संत नाही भेटले तर निदान आपल्यासमोर दुसरा एक पर्याय, निदान संताची ज्ञानेश्वरी तरी वाचा, गाथा तरी वाचा. कारण ग्रंथरूपानं आजही ते जिवंत आहेत. दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेलं की मी दासबोध हे माझं रूपच आहे. भगवंतांनी सांगितलं की माझं रूप भागवतामध्ये आहे. तर त्या निदान सदग्रंथाचे वाचन करून आपली मुक्ती करून घ्यायला काय हरकत आहे? एवढी गोष्ट निश्चित की प्रामाणिकपणानं निष्ठा ठेवून, पराकोटीची जर निष्ठा असेल, निश्चय जर पक्का असेल, श्रद्धावान अंतःकरण असेल आणि अशा अंतःकरणानं जर तुम्ही संताला शरण गेलात तर निश्चित तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. भले मग तुमची प्रापंचिक अवस्था कशी असो, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्या धर्माचे असा, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. कारण चोखोबाजीसुद्धा म्हटलं आहे की चोखा डोंगा परी भाव न होय डोंगा, काय भुललासी वरली आले. सज्जन हो, याचंच एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर
थोडक्यामध्ये एक चरित्र, नाथांत चरित्रातला एक भाग आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. रहम नजर करना हे रे साई, रहम नजर करना, बच्चों का पालन करना, पालन करना. जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा, सबही झूठ जमाना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा, सबही झूठ जमाना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. दास गण कहे अब क्या बोल, अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना, साई रहम नजर करना, साई रहम नजर करना, साई रहम नजर करना. बच्चों का पालन करना, पालन करना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वतीपते हर हर महादेव. प्रतिष्ठान हे नाम विख्यात जाचे, महाक्षेत्र ते तीर त्या गौतमीचे, तिखे राहिला टाकुनी जो अहंता, नमस्कार माझा तया एकनाथा. आपल्याकडे अशी धारणा आहे की ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. ज्ञानेश्वर महाराजच पुन्हा एकनाथ महाराजाच्या रूपानं जगत कार्य करण्यासाठी आले. संताचं कार्य काय तर धर्माचे पालन करणे, पाखंड करणं, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. आणि दोघांचे कार्य सारखंच आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलीने गीतेवर 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी लिहिली, तशी नाथ महाराजांनी सुद्धा उद्धव गीतेवर 18,000 ओव्याचा ग्रंथ लिहिला, ज्याला एकनाथी भागवत म्हणतो आपण, एकादश स्कंद आहोत. दोघांचं कार्य सारखंच होतं. असे हे नाथ महाराज. यांचे गुरु कोण होते तर पूर्वकाली दौलताबाद येथे राहत होते की थोर ब्रह्मवेत्ते जनार्दन हे त्या नामतया लागे, थोर अधिकारी सुभ्याची या जागी. अशा त्या जनार्दन पंथाच्या सहवासात राहून त्यांची सेवा करून आचार्योपासना कशी करावी तर ज्ञानेश्वरीमध्ये आचार्योपासनेवर जे गोव्या लिहिलेल्या आहेत ते चिंतन करण्यासारख्या आहेत.
त्याच पद्धतीनं नाथांनी 12 वर्ष गुरूंची सेवा केली आणि कृपा संपादन केली. प्रत्यक्ष दत्तदर्शन झालं तिथे त्यांना. नाथांना घरी कोणीच नव्हतं, कारण आई वडील तर लहानपणीच वारले होते. आजा आजी त्यांनी सांभाळ केला होता. ते परलोकी जात राहिले. मग असं म्हणतात की जनार्दन पंतांनी नाथांचा गृहस्थाश्रम सुरू केला. त्यांचं लग्न लावून दिलं. पुढे पैठणात आले ते आणि आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. नाथाने एकादश स्कंदावर टीका केल्यानंतर नित्य नियमानं ते रोज प्रवचन सांगत असत. घरीच तर 18 पगड जातीतले लोक त्यांचं प्रवचन ऐकायला येत असत. तर त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा भेद नव्हता. तया श्रोत्या माझारी एक होता, महार महाद्या भाविक परम श्रोता. सगळे भाविक भक्त होते. तो एक कान देऊन ऐकत होता, अंतःकरणातून ऐकत होता. त्याचा परिणाम असा झाला की महादेवाच्या मनामध्ये नाथाविषयी त्याच्या मनामध्ये शिष्यभाव उत्पन्न झाला. नाथाला त्याने आपला मनोमन गुरु मानलं. एक दिवस नाथाने प्रवचनात सांगितलं की सर्वत्र एक भरले जगतात तत्व. सगळीकडे जगामध्ये एकच तत्व भरलेलं आहे. कुठेही भेद नाही, तत्वतः भेद नाही. जो काही भेद आहे तो व्यावहारिक भेद आहे, बाकी तसा भेद मुळात नाही. ते त्याला इतकं पटलं ते नाथांचं की त्याच्या मनामध्ये अशी लालसा उत्पन्न झाली की असं जर असेल तर मग नाथात माझ्यात काय भेद आहे, मग मी नाथाला जेवायला सांगू शकत नाही का. त्याच्या मनामध्ये तळमळ होती की नाथाने आपल्या घरी यावं, आपलं घर त्यांनी पवित्र करावं, भोजन करावं. हा त्याच्या मनात विचार आल्यानंतर तो त्यानं आपल्या बायकोला घरी बोलून दाखवला. वाटते मने सद्गुरु प्रति बाहुजे बना देहि निश्चिती काल पूर्ण आज सुंदरी परवणी पुन्हा येन असिखये. बायकोला ज्यानं प्रामाणिकपणानं आपला विचार बोलून दाखवला की अगं बरेच दिवस झाले मला असं वाटायचं म्हणजे पण आपण अंत्येज म्हणून जन्माला आलेले, ती सवळ्याची जात आपल्याकडे येईल का नाही. पण आज नाथाने माझी शंका दूर केली, निरसन केलं शंकेचं. नाथाने प्रत्यक्ष सांगितलं की भेद कुठंच नाही आणि माझे गुरु बोलणं एक आणि वागणं एक अशी मुळीच नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाव. जसं बोलतात तसं त्यांचं आचरण आहे. आणि नाथांच्या एकंदरीत त्यांच्या व्यवहारावरून त्याच्याकडे ती वाळवंटातल्या मुलाला उचलून घेतल्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. ते सगळ्यांना परिचित होतं की नाथ तसा भेदभाव मानणारे नव्हते. फक्त माणुसकी हा एकच धर्म होता नाथांच्या ठिकाणी, हे सगळ्यांना माहीत होतं. तर त्याला वाटलं की आपल्याकडे जेवायला बोलावलं तर येतील, म्हणून त्यानं ते बायकोला बोलून दाखवलं, मनातली तळमळ बोलून दाखवली. माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणाला की नाथाला जेवायला बोलवावं आणि तू पूर्णाचा स्वयंपाक कर आणि मी नाथाला आमंत्रण देतो. ती म्हणली काय तुम्हाला काय भ्रम झाला का काय, म्हणजे डोकं फिरलं का तुमचं. अहो असं कसं शक्य आहे म्हणली. का तुम्ही भ्रमित झाला, का तुम्ही भ्रमित झाला. विजगदभूषण नाथ तयाचे बाहिन म्हणता जेवायाला तुम्ही भ्रमित झाला, का तुम्ही भ्रमित झाला. महाराजा हो ते गे हासी, महाराजा हो ते गे हासी, येतील कैसे जेवायासी, वाळीत टाकील जात तयांची त्यांचे त्याजला, का तुम्ही भ्रमित झाला. अहो तुमचं काय डोकं फिरलं का काय, म्हणजे असं कुठं शक्य आहे का. ज्या जातीला आपली सावली सुद्धा सहन होत नाही, बरं भले ते येतो म्हणाले
आणि ते येतील तुमच्या इथं. पण उद्या वाळीत टाकल ना त्यांची जात त्यांना, याचा काही विचार केला आहे काय? त्यांच्यावर काय वेळ येईल या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केला? किंवा असा विचार मुळीच मनामध्ये आणू नका. तिनं बरोबरीनं नवऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला तू जे म्हणतीस ते मला अजिबात पटत नाही. त्याचं कारण एकच आहे, गुरु बहुत या जगी करून या टिळा टोपीला, जगा बहुत धोंदिती परिणनाथ हा त्यातला, कृपा तरी अदाहरा करी लगे उभा श्री हरी, पुढे आणून या उभा समजसाच हे सुंदरी. की अगं माझा नाथ, त्यांना काय तू सामान्य समजतोस का? प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नाथाच्या रूपानं या पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेले आहेत. त्यांच्या ठिकाणी असा भेद नाही. आणि तू नसत्या शंका काढू नको, तू तयारीला लाग. ती पुढे अहो तयारीला लागायचं म्हणजे करायचं काय? घरामध्ये काहीच नाही ना. तेवढं तसं नाही, मी जाणार म्हणजे जाणार. उद्या मी आमंत्रण आजच आमंत्रण देतो म्हणले आणि तू तयारी कर. ती बोली अहो घरामध्ये एक तर तुम्ही आणि मी दोनच गोष्टी शिल्लक आहेत, त्याच्याशिवाय तिसरी गोष्टच नाही. तरीसुद्धा माझ्या हट्टाला पेटला आणि त्याने तिला सांगितलं की काहीही हो, मी नाथाला आमंत्रण द्यायला जाणार म्हणजे जाणार. आता आज उशीर झालेला आहे, उद्या नक्की सकाळी जाऊन त्यांना मी आमंत्रण देणार आहे. जातो मी आमंत्रण द्याया श्री एकनाथ गुरुराया, सुंदरी करू मोड तोड भांड्याची, खायास घालू पूर्णाची पोळी गे. ममनाथ मदिय घेतात आला साक्षात, जगत ताराया जगत ताराया, तो आज अनुगे हाया सुंदरी. जातो मी आमंत्रण द्याया श्री एकनाथ गुरुराया सुंदरी. अशी परवडी पुन्हा पुन्हा येत नसते विचार करू नको, नसते शंका काढू नको. नाथाला जर घरी बोलावलं तर आपलं घर पवित्र होईल, आपला जन्म सफल झाल्यासारखा होईल असं म्हणून त्यानं ती म्हणली तू उद्या तयारी कशाची करायची? मग त्यानं विचार बोलून दाखवला. ते म्हणलं असं आहे, मलाही माहिती की घरात काही नाही, आपण जे काही भांडे आहेत ते मोडीत टाकू, त्याचं जे काही दाम येईल त्याच्यामध्ये आपण स्वयंपाकाचं सामान घेऊ देऊ. भला आपल्याला खायला नाही मिळालं तरी चालेल, एका पात्रापुरता जरी शिधा मिळाला त्याच्यात तरी आपण घेऊ देऊ. ती म्हणली की तुमचं काय डोकं फिरलं का? भलते सलते नका आणू तुम्ही मनात, काही विकाय आहो नाही घरात भलतं सलतं. विकायला तुम्ही जे भांडे म्हणता ते कसे आहेत? तर फुटक्या भांड्याला वाणी न राजी. कोण पैक घेणार आहे ते फुटके भांडे? वाणीसुद्धा त्याचं दाम देणार नाही काही, आणि फजिती होऊन जाईल तुमची. किंवा असे विचार मनात आणू नका. महाद्या म्हणाला तुझं त्या भांड्यामध्ये चित्त गुंतलेलं आहे. भांडे विकायला, कारण कसं आहे की किती संपन्न घरातली बाई असली तरी मोलकरणीकडून साधा चमचा जरी गायब झाला तरी तुझा जीव कासावीस होत असतो. आता तिथं गरीबच होती बिचारी. तो म्हणाला तुमचं लक्ष सगळं त्या भांड्यामध्ये, स्वयंपाकघरामध्ये, पण तुला एक सांगतो म्हणला, गोबू नको तू वेडे, मन आपुले व्यर्थ व्याही संसारी, येनच संगे काही भव सौख्ये ही क्षणैक बघसारी. की बरोबर काही फुटकी कवडी सुद्धा येणार नाही, कशाला त्याचा मोह धरायलीस म्हणला. मी तुझं काही ऐकणार नाही. त्याने ते सगळे भांडे स्वतःच्या हाताने गोळा केले. थाळा वाटी घेऊन महाद्याविकी हाटी दान, घेऊन पूर्णाचे सामान स्वग्रहासी पाठण. त्यानं लगेच ते सगळे जे काय भांडे होते ते सगळे गोळा केले. बाजारात गेला, कासाराच्या दुकानावर गेला, तिथं ती मोड विकली. तिथं जो काही पैसा आला असेल ते एका सावकाराकडून
पुरणाचं सामान एका याच्यापुरतं, एका व्यक्तीपुरतं, काही डाळ तांदूळ, तुमच्या गुळाचा खडा, हे सगळं तो घेऊन आला. घेऊन येऊन बायकोच्या हवाली केलं आणि तिला सांगितले की उद्या तयारीला लागायचं आहे तुला, मी सकाळी आमंत्रणाला जातो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्याबरोबर सकाळीच उठला. आणि कारण त्यानं असा विचार केला की लवकर जर गेलं तर आपण आमंत्रण देऊ, नाही तर नाथ महाराज कुठं दुसरीकडेच आमंत्रण घेऊन बसायचे, तर आलेली संधी जाईल आणि आपली इच्छा काही पूर्ण होणार नाही. म्हणून सकाळीच उठला धाकत आणि चूळ भरली. बायकोला सांगितलं की मी आत्ताच नाथाकडे जातो, त्यांना आमंत्रण देतो आधी आणि नंतर मग दुपारी स्वयंपाक झाल्यावर बोलवायला जातो. आणि नाथ महाराजांच्या घरासमोर येऊन तो उभा राहिला. जोडोने कर संपुटास विनये द्वारी उभा राहिला, जैसा दाशरूपी पुढे महाबली तो मारुती शोभला. बोले हे गुरुराज नाथ मजला आजी करा पावन, दासाचे ग्रही येऊनी गुणनिधे प्रेमे करा भोजन. भोजनाचं आमंत्रण दिलं, पण योगायोग असा होता की नाथ महादेवाच्या आधी त्या गावातले एक प्रतिष्ठित सावकार कुशाभाऊ नावाचे, ते आधी घरी येऊन बसले होते नाथांच्या ओसरीवर. नाथ महाराज सकाळची वेळ असल्यामुळे मुखमार्जन करत होते अंगणात बसून पाटावर. महादेवाला कुशाभाऊ दिसत नव्हते, कुशाभाऊला महादेव दिसत नव्हता. कुशाभाऊने त्याच वेळेला आमंत्रण दिलं की महाराज आज माझ्याकडे दत्ताला प्रसाद आहे, नैवेद्य आहे आणि सहस्र भोजनाचा मी संकल्प सोडलेला आहे, तेव्हा आपण भोजनाला यावं. नाथाने कुशाभाऊला हो म्हणून मान हलवले. याचा समज असा झाला की मलाच नाथ महाराज हो म्हणाले. आनंदाने घरी आला. बायकोला सांगितलं की ताबडतोब गंगेवर जा, पाणी घेऊन ये, सगळं शेणानं घर सारव आधी गाईच्या, स्नान कर आणि स्वयंपाकाला लाग, तोपर्यंत मी लाकडं फोडून देतो. त्याने लाकडं वगैरे फोडून तयारीला सुरुवात केली. बायकोनं सांगितल्याप्रमाणे पाणी भरून आणलं, सगळं झोपडी सारवली, शेतानं चूल सारवून घेतली. आता शिजवायला काहीच नाही किंवा घरामध्ये सगळे भांडले त्यांनी विकले होते, तेव्हा घरामध्ये धातू पात्र न उरले, मृणमय पात्रात रांधिता नूळ, थाळी वाट कशाची जेवा या शुद्ध कृष्ण सापरण. जेवायला सुद्धा ताट नव्हतं, पण उशिरानं स्वयंपाक झाला, कारण काही जोडत नव्हती ना भांड्याची, थोडा उशीर लागला. एका मडक्यातच तिने सगळा स्वयंपाक शिजवला. आधी भात शिजवून घेतला, नंतर मग डाळ शिजवली, गूळ घालून ते आटलं पुरण सगळं, त्याच्यानंतर वरणाची डाळ वेगळी शिजवली, पुरणाची पोळी केली. हे सगळं व्हायला झालं उशीर, 12 वाजून गेले. आता जुन्या पद्धतीप्रमाणे 12 वाजता माध्यान्ही भोजन करण्याची पद्धत होती. थोडा उशीर झालेला होता. लगबगीनं महादेव नाथांना उशीर झाला म्हणून घरी गेला. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याला असं कळलं की नाथ महाराज कुशाभाऊकडे जेवायला गेले. त्याला इतकं दुःख झालं, तो मनातल्या मनात ते दुःख करायला लागला. ऐसी निष्ठुरता निष्ठुरता का तरी धरिली चित्ता, ऐसी निष्ठुरता निष्ठुरता कामधेनु तू वत्स तुझे मी बाहू कुणाला आता, भवाटवीच्या माझी न सोडी पाडस सद्गुरुनाथा, ऐसी निष्ठुरता निष्ठुरता का तरी धरिली चित्ता, ऐसी निष्ठुरता निष्ठुरता. अतिशय दुःख झालं की नाथा, इतके कठोर हृदयाचे आपण कधी झालात, माझ्यावर असा अन्याय करू नका. माझी इच्छा होती आपल्याला बोलावण्याची, आपण हो म्हणालात आणि आपण असं निघून गेलात. नाथा, या गरीबावर दया करा. आणि अक्षरशः त्या दुःखाचा इतका अतिरेक झाला की तिथलं लोळायला लागला. गडबडतही लोळे शूद्र तो तेच ठाया, हृदय पिटिकराने हे म्हणे नाथ माई, तुझ बिन मज लागे तारिता कोण आता.
कठीण हृदय आयसे मा करावे समर्थ की नाथा, तुमची जाव कृपा झाली तर मग या जगण्याला अर्थच काय, असं कठीण हृदय करू नका. बराच वेळ त्यांनी वाट पाहिली. त्याला वाटलं कदाचित नाथ महाराज आले तर आपण पुन्हा आपल्याकडे जेवायला नेऊ, पण तिकडे 1000 पानाचा भेद असल्यामुळं तिथे थोडा उशीर झाला. नाथ येण्याची काही लक्षणं दिसत नव्हती. शेवटी किती वेळ तिथं थांबा, निराश होऊन बिचारा घरी परत निघाला. पण निघताना मात्र त्याच्या मनामध्ये एक विचार असा आला की नाथाची आपल्यावर कृपा नाही आणि सद्गुरूची जर कृपा नसेल तर जगण्याचा अर्थच काय, आता घरी जाऊन आपला जीव द्यावा, हा देह नष्ट करून टाकावा. या विचारानं तो घरी आला आणि खिन्न मनानं आलेला पाहिल्या, त्याला पाहिल्याबरोबर बायकोच्या पोटात कालवलं. तिला शंका आली की काहीतरी विपरीत झालेलं आहे. तिने विचारलं का झालं काय, म्हणजे काय होणार म्हणला, माझ्या गुरुशी माझ्यावर कृपाच नाही कृपा मजवरी मम सद्गुरूची, आता आस धरणे बघ जीविताची, की आता जगण्याचाच अर्थ नाही म्हणला. आणि त्यानं बायकोला बोलण्यामध्ये गुंगून तिला झोपडीच्या बाहेर काढलं आधी. आणि बायको झोपडीच्या बाहेर गेल्याबरोबर त्यानं त्या झोपडीचा दरवाजा लावून घेतला, चुलीतलं लाकूड काढलं, सगळीकडून झोपडी पेटवली. सदना पुले पेटवूनी तो आत्महितनी निजला, रक्षण त्याचे करावयासी जेत भीमा तटवाला, जय हरी सुख कंदा मेघश्याम मुकुंदा, जय हरी सुख कंदा. त्यानं घर पेटवलं ना आज भुईवर निजला तो मध्यभागी. तात्काळ भगवंताची अशी लगबग झाली म्हणता की देव तात्काळ त्या ठिकाणी प्रगट झाले नाथाच्या रूपामध्ये. आणि त्याला आवाज दिला नाथाच्या आवाजामध्ये की अरे दारा झोपलास का म्हणले, मला आमंत्रण दिलं चक्क झोपी गेलास तू, काय वेळास का काय म्हणले, तुझ्यासाठी आलो मी. मला घरी आल्यानंतर कळलं की तू आला होता मला भेटायला, आणि मी नुसता प्रसाद घेऊन आलो तिथे, मी काही पोटभर नाही जेवलो, कारण मला माहीत होतं की तू प्रेमानं मला जेवू घालणार आहेस, मग मी ती कसं पोट भरून जेवेल तिथं. असं म्हणून भगवंतांनी त्याला आवाज दिल्याबरोबर तो परिचित आवाज त्याच्या कानावर पडला. आणि भगवंताच्या कृपेनं ते घर जळालं का, कसं जळलं मला सांगा. अहो जळत्या आग्यातल्या मांजरीच्या पिलाला वाचवणारा भगवान त्याचं घर कसं जाईल, ते आपोआपच शांत झालं होतं. महादेवनं दरवाजा उघडला, नाथांचं स्वागत केलं, पाय धुवायला पाणी दिलं त्यांना, आसन घरात काही नव्हतं. मग आपलं पोतं अंथरलं, पोत्यावर नाथांना बसवलं, बायकोला सांगितलं की आधी जेवायला घाल नाथांना, उशीर झालाय, कपाळाला गंध लावलं. आणि नाथाला त्या पराळाच्या मातीच्या पराळामध्ये सगळे पदार्थ वाटले. प्रेमानं भगवंतांनी तिथं भोजन केलं त्याचं. आणि विदुराच्या खाऊन तृप्त झालेला भगवान, शबरीच्या बोराला भुललेला भगवान, ते प्रेमानं खाऊ घातलेलं अन्न भगवंताने ते तिथं यथेच्छ भोजन केलं. माझ्याला आनंद झाला. शेवटी त्यानं तरवडाचा गुंफिला हार, 5 हात पंचा खांद्यावर, मांजर पाठी धोतर दिधले प्रभू सने सावया. भगवंताला सगळा आहेर केला. उरलेले पैशात ते आणलं होतं त्यांनी, स्वस्ताई होती त्या काळात, आजच्यासारखं महाग थोडंच होतं, ते सगळं आलं होतं त्याला. त्यानं ते व्यवस्थित हार घातला नाथांना, त्याच्यानंतर धोतर नेसायला दिलं, अंगावर पंचापा घातला, नमस्कार केला. हा सोहळा पाहण्यासाठी कौतुकास पाहया आले या, कौतुकास पाहया. वायुवर त्रय चरण धवाधिप निजपदी देठाया, घन घना घड्याळे स्वर्गामध्ये वाजती, अति हर्ष दिभो कस नौबती ठोकिती. धन्य जगी तुया महाजा, धन्य जगी तुया. शेष शयन अघ
शमन घातिला निज गृही जेवाया कौतुकास पहाया अरे या कौतुकास पहाया वायुवरण त्रय चरण धनाधिप रवी शशिते छाया आकाशातून गुप्त रूपाने देवदेवता जमा झाल्या ते कौतुक पाहण्यासाठी की भगवान खरंच भावाचा भुकेला आहे. भावेन देवा हा तुम्ही भावानं त्याला हाक मारा. शुद्ध भाव अंतःकरणात असेल तर तुमची लायकी पाहत नाही देव. व्यावहारिक तुम्ही कुठल्या पातळीवर आहात, कुठल्या जातीच्या आहात हे काही पाहत नाही. महादेवावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. गावात त्याच्या वस्तीतल्या लोकांना कळालं. ते म्हणाले की महादेव किती भाग्यवान आहे, नाथाला आज जेवू घातलं, निदान आपण नाथांची पूजा तर करू. मग ते वस्तीतले जे भाविक लोक होते रोज पोथीला जाणारे महादेवाच्या बरोबर, ते सगळे गावामध्ये गेले आणि सावकाराला विनंती करायला लागले. पैसे नव्हते हो, गरीब लोक, हातावरलं पोट कुठला पैसा येणार, उधारीत मागायचं. पण विनयाने ते हात जोडून जोडून कळकळून विनंती करू लागले. साखर कापू खारीक उदबत्ती द्या आहो उदबत्ती द्या, पैसा तुमचा आणून देऊ उद्या आहो शेट्टी. महाद्या महाराजा हो आले घराला, अनायासे नाथ जेवावयाला, आम्ही अवघे आज पूजणार त्याला. वायल्या वायल्या बांधा पुड्या सुद्या आहो बांधा सुद्या, पैसा तुमचा देऊ आणून उद्या आहो शेट्टी. त्यांनी विनंती केली की बा कृपा करा आणि आम्हाला उधारीचा माल द्या. आणि आम्ही एरवी उधार मागितलं नसतं, अनायासे आमच्या वस्तीत नाथ महाराज आलेत महादेवच्या घरी, आम्हाला त्यांची पूजा करायची. सावकारही भाविक होता आणि नाथाचा अधिकार सगळ्या गावाला माहीत होता. त्यालाही दया आली. त्याने सगळ्याला वेगवेगळ्या पुड्या, साखर, कापूर, खारीक, उदबत्ती, सगळं गुलाल सगळं दिलं, हार ते घेऊन ते सगळे वस्तीवर आले. जातभाई त्याचे अरे नाथांना नाथरूपी भगवंताची पूजा केली सद्भावानं. आणि शेवटी नाथाने निरोप घेतला नाथरूपी भगवंताने. आणि तिथून ते वस्तीतून बाहेर निघाले, गुप्त झाले, ते नाथाच्या वाड्यामध्ये प्रगट झाले. कुठं दुपारी जेवून नाथ आले होते, वामकुक्षी करत होते त्या कक्षामध्ये. देव तिथे प्रगट झाले आणि अंगावरला पंचा नाथाच्या अंगावर अंथरला. आणि ते धोतर वगैरे सगळं जे काही मिळालं होतं आहेरात ते सगळं तिथं ठेवलं. देव तिथून गुप्त झाले. नित्याप्रमाणे थोडा उशीरच झाला होता. वामकुक्षी नाथ गडबडीत उठले, चूळ भरली आणि नेहमीप्रमाणे व्यासपीठावर येऊन प्रवचनासाठी बसले. तेव्हा सगळे श्रोते येऊन बसलेले होते. तिकडून वस्तीतले लोक आले होते महादेव सगट. ते महादेवाने पाहिलं अंगावर पंच आहे, त्याला कौतुक वाटलं. सगळ्याला कौतुकाने सांगायला लागला, बघा म्हटला मी केलेला आहे नाथाने अजूनसुद्धा त्याग केला नाही, त्याचा स्वीकारला आहे, तो प्रेमान अजूनही त्यांच्या अंगावर आहे. आता ती कुजबूज नाथाच्या कानावर गेली. आणि नंतर मग त्याने विचारणा केल्यावर सगळा उलगडा त्यांना झाला आणि लक्षात आले की आपल्या रूपानं भगवंतानी महाराजाची इच्छा पूर्ण केली. व्यासपीठाच्या खाली उतरले आणि त्याला म्हणाले की बाबा तू फार भाग्यवान आहेस, ज्यासाठी उपदेश तू मम सख्या वत्सा असे घेतला, तो तू विठ्ठल जाऊनी जगही जेवावया घातला. झाला जन्म तुझा जगी सफलया, तू वंद्य आम्हा प्रती, ऐसे बोलून एक नाथ हृदयी महाद्यास कवटाळी. तिथं भेदच राहिला नाही. गुरु शिष्य एकरूप झाल्यासारखे झाले. नाथाने त्याला कडकडून मिठी मारली. पाहल्याला पाठवून हात फिरवा प्रेमानं आणि सांगितलं की अरे काही भेद नाही, खरंच सांगितलं होतं मी. हे पात्रे मनुष्य अवघे जगरंग भूमी, खे बोधिले अजबरी कितीदा तरी मी, याचा विचार करून त्याची मोह सारा, हे विश्वना गणू म्हणे प्रभूचा पसारा. की या जगामध्ये सगळं यच्च यावत जे काही आहे ते भगवंताचंच रूप आहे. यदस्ति ब्रह्मांड कटाहमध्ये सर्वस्वरूपम परमेश्वरचे. एका परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही. हे जे भेद आहेत ते व्यावहारिक भेद आहेत, तत्वाच्या दृष्टीनं कुठलाही भेद नाही. काही चिंता मान नको, तुझं कल्याण तर झालेलंच आहे, भजन सोडू नको. सांगायचं तात्पर्य की संतांच्या संगती राहिल्यानं हा लाभ होतो.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संग संकटीचा लाभ पद्मनाभ जोडियला. संतांच्या सहवासात राहिलं तर देव निश्चित भेटतो, निश्चित. फक्त तेवढी निष्ठा जाय पाहिजे आणि ती शुद्ध निष्ठा असली पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे महादेवासारखा. म्हणून महाराज पूर्वपदात म्हणतात, जन्म मरण ते चुकबायाला, जन्म मरण ते चुकबायाला, पद संताचे धरी हेरे मना, पद संताचे धरी तयाची संगत जाऊन करी, तयाची संगत जाऊन करी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. झालेली सेवा भगवंताच्या चित्राने अर्पण करतो आणि परंपरेनं जे मागितलं तेच मागायचं, दुसरं काय मागायचं. अनंत अपराधाच्या राशी कोणी घालणे, महान पापी मी मजबरी तू आपुला म्हणाले. पतित पावन आयचे आपणा नाम धरलेसी, आता पतिता उपेक्षिणे योग्य नव्हे तुझसी. दीनानाथा विश्वंभरा करुणा अवतारा, दासगणूला नको लावू विन्मुख माघारा. मुखी राहो नाम ध्यानी म्हणे तुझी मूर्ती, घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती. प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची होवो, देवा पंढरीची होवो. तुझी या समचरणाचा प्रेमा वाढत की जावो. साधू संताची ती होवो सदैव मग भेटी, दासगण म्हणे वस्ती राहो गोरेच्या काठी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.